नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. तर आपलं चालू आहे आज बघा इकडं आपले वांगे फवारायला, कारण कालच तोडली होती. तसं तर किडकं नाही बरं का एक पण वांग आपलं, पण फवारायला चालू आहे. तर आज फवारणीमध्ये आपले बुरशीनाशक जे आहे साप हे ते, आणि तसं लिक्विडमध्ये एक पण नाही. आणि आपल्या ह्याच्यामध्ये बोरॉन जे खत असतो बरं का, तर ते बोरॉनचं खत टाकलं आहे. तर बोरॉननं काय होतं आहे की फुल सेटिंग आणि माल पण पकडीत आहे आणि पकडलेला माल सोडित नाही. आणि बाकी मग व्यतिरिक्त त्याच्या एकसुद्धा नाही. आणि ह्याच्यामध्ये खत पण टाकलं तरी जमते बघा, फवारणीचं जे खत असतं वरून, तर तसे खतं तिथं ते पण जमते. पण सध्या आज फक्त आपण बुरशीनाशक आणि आपलं जे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बोरॉन आहे, तर ते फवारायला चालू आहे. आता भिजवायचे पण आज, कारण जमीन वाळली आणि उन्हाळा आहे, त्याच्यामुळं रोज भिजवलं तरी पण चालते आता ह्याला. आणि काल थोडा झाला, काल 2 ते 2.5 कॅरेट निघाली. तर तसं तर सध्या स्थितीला भाव नाही, परंतु आता लगनसारा येते तर त्याच्यामध्ये भाव गोष्ट आपल्याली. तसं तर एवढे चेअरच आहेत आपल्या लाईन आणि 600 रोपटं आहे त्याचं. तर आज आमचं चालू आहे फवारायला. तर तुमचं काय चालू आहे एक आपल्याला कमेंट करून नक्कीच कळवा बरं का. आणि तुम्ही पण साप आणि साप म्हणजे जे बुरशीनाशक आहे ते फवारलं का नाही ते पण सांगा. आणि इकडून एक काकरी बघा, ह्याची पण आहे आपल्या बेंडराची इकडं, आणि गवारीची पण एक लावली आहे. तर येईन तसं येईन म्हणलं, त्यासाठी आपण लावून घेतलेली ती. तर कोथिंबीर तर काय बघा, काल महागारी आणली, नेली होती उपटून ती. असं द्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.